नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 12वी झाली आणि आता पुढे काय? हा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर असतो नाही का? तर चला आज आपण ह्याच महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. शासकीय आश्रमशाळेमधून आपलं शिक्षण पूर्ण करणं ही खरंच एक खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे. आणि आता तर खरी सुरुवात आहे आपलं भविष्य घडवण्याची. आता बघा, 12वी नंतर इतके पर्याय समोर येतात की कधीकधी गोंधळ उडतो. पण काळजी करू नका, हे सगळं सोपं करण्यासाठी आपण या सगळ्या पर्यायांना 3 मुख्य अगदी स्पष्ट मार्गांमध्ये वाटून घेऊया. हे 3 मार्ग कोणते? तर पहिला, आपल्या हातातलं कौशल्य वापरून काहीतरी नवीन घडवणं. दुसरं, कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमधून उच्च शिक्षण घेणं. आणि तिसरं, देशाची सेवा करणं. तुमच्यातल्या प्रत्येकासाठी तुमच्या आवडीनुसार एक ना एक मार्ग नक्कीच आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मार्गापासून. हा मार्ग आहे हातांना काम देण्याचा. म्हणजे अशी कौशल्य शिकण्याचा जी थेट नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करते. आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ज्यांना आपण सगळे ITI म्हणून ओळखतो. खरं तर हे ITI म्हणजे आपल्या भागातच कौशल्य शिकण्याचं एक मोठं प्रवेशद्वार आहे. विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यात आपल्या आदिवासी विद्यार्थी मित्रांसाठी अनेक सरकारी ITI आहेत. भद्रावती, चिमूर, गोंडपिपरी अशा अनेक ठिकाणी हे ITI आहेत, जिथे खूप महत्त्वाच्या आणि उपयुक्त व्यवसायांचं प्रशिक्षण दिलं जातं. पण थांबा, चंद्रपूरमध्ये आणखी एक खूप खास गोष्ट आहे, काहीतरी वेगळं आणि आपल्या भागासाठी खूप महत्त्वाचं. ते म्हणजे चिचपल्ली इथलं बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र. बांबू क्षेत्रातली ही एक जबरदस्त संस्था आहे. या BRTCमध्ये काय काय आहे? तर इथे बांबू टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा तर करता येतोच, पण त्याचबरोबर हस्तकला आणि फर्निचर बनवण्यासारखे छोटे कोर्सेस पण आहेत. आणि सगळ्यात भारी म्हणजे आपल्या पारंपरिक कलाकारांना नवीन तंत्रज्ञान शिकवून आणखी सक्षम बनवलं जातं. आणि याचा फायदा किती लोकांना झालाय माहितीये? आत्तापर्यंत 2000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना इथे ट्रेनिंग मिळालं आहे. विचार करा, 2000 कुशल हात तयार झाले आहेत. आणि गोष्ट इथेच संपत नाही. या प्रशिक्षणामुळे 9000पेक्षा जास्त लोकांना त्यांच्या रोजगारासाठी, त्यांच्या उपजीविकेसाठी थेट मदत मिळाली आहे. म्हणजे बघा किती मोठ्या प्रमाणात आर्थिक संधी तयार झाल्या आहेत. बरं, हा झाला पहिला मार्ग. आता वळूया आपल्या दुसऱ्या पर्यायाकडे. हा मार्ग आहे त्यांच्यासाठी ज्यांना कॉलेजमध्ये जाऊन विद्यापीठातून मोठी पदवी मिळवायची आहे. आता बघा, मोठ्या आणि चांगल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन हवी असेल तर त्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करावीच लागते. तोच पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे. यामध्ये मुख्यत्वे 2 परीक्षा खूप महत्त्वाची आहेत. एक आहे MHT CET, जी आपल्याला महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग फार्मसीसारख्या कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळवून देते. आणि दुसरी आहे CUET, ज्यामुळे आपण देशभरातल्या मोठ्या सेंट्रल युनिव्हर्सिटीजमध्ये जाऊ शकतो. आणि आता तिसरा मार्ग. हा मार्ग आहे सन्मानाचा, शिस्तीचा आणि अभिमानाचा. हा मार्ग आहे आपल्या देशाची सेवा करण्याचा, भारतीय सशस्त्र दलांमध्ये सामील होण्याचा. आणि हो, यासाठी खूप काळ वाट बघायची गरज नाही. 12वी नंतर लगेचच सैन्यात भरती होण्याचे काही खूप प्रतिष्ठित मार्ग आहेत, जसे की NDA किंवा नेव्हीची 10+2 कॅडेट एंट्री स्कीम. उदाहरणार्थ इंडियन नेव्हीची ही BTech एंट्री स्कीम एक जबरदस्त संधी आहे. यामध्ये तुमचं 4 वर्षांचं BTechचं शिक्षण नेव्ही स्वतः करते आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर थेट ऑफिसर म्हणून नोकरी. सगळा खर्च सरकार उचलतं. ठीक आहे, तर हे 3 मार्ग आपण पाहिले. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की हे सगळं करायचं कसं? पैसे कुठून येणार? मदत कोण करणार? तर याचसाठी एक खूप मोठी सपोर्ट सिस्टम आपल्यासाठी तयार आहे. तुम्ही यापैकी कोणताही मार्ग निवडा, तुम्हाला 2 गोष्टींची पक्की साथ मिळणार आहे. एक म्हणजे आर्थिक मदत आणि दुसरं म्हणजे योग्य मार्गदर्शन, ज्याला आपण मेंटॉरशिप म्हणतो. आर्थिक मदतीसाठी बघा 2 महत्त्वाच्या स्कॉलरशिप्स आहेत. एक आहे MHADBT शिष्यवृत्ती, जी 10वी नंतर महाराष्ट्रात शिकणाऱ्या आपल्या ST विद्यार्थ्यांना मिळते. आणि दुसरी आहे नॅशनल स्कॉलरशिप, जी देशातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळते. पण थांबा, मदत फक्त पैशांचीच नाहीये. कारण पैशांपेक्षाही जास्त महत्त्वाचं असतं ते म्हणजे योग्य वेळी मिळणारं योग्य मार्गदर्शन. आणि याचसाठी एक नवा ऐतिहासिक उपक्रम सुरू झाला आहे. या अभियानाचं नाव आहे आदी कर्मयोगी अभियान. लक्षात ठेवा, ही जगातली सगळ्यात मोठी आदिवासी नेतृत्व चळवळ आहे. हो, जगातली. तर या अभियानातून काय मिळतं? तर बघा,
तुम्हाला थेट IIT, एम्स आणि IIM सारख्या मोठ्या संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन मिळतं. तुमच्याकडे एखादी बिझनेस आयडिया असेल तर त्यासाठी तब्बल 50 कोटी रुपयांचा फंड उपलब्ध आहे. आणि एवढंच नाही, तर सरकारी खात्यांमध्ये इंटर्नशिप करून प्रत्यक्ष कामाचा अनुभवही मिळतो. तर बघा, मार्गही आहेत आणि त्या मार्गावर चालण्यासाठी साथ देणारी व्यवस्थाही आहे. आता प्रश्न हा नाही की आपण काय करू शकतो. आता खरा प्रश्न हा आहे की तुमची आवड कशात आहे आणि तुम्ही स्वतःसाठी कोणता मार्ग निवडणार आहात.